एका ओबीसी नेत्या व देशाच्या मंत्री त्यांची मुलगी जेव्हा त्यांच्याच भागामध्ये बाहेर गेली होती त्या मुलीवरच काही मुलांनी त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असताना कालची जर पत्रकार परिषद बघितली तर त्याच्यामध्ये गमती जमती जास्त होत्या। त्याच्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर इथं नेत्याचा मुलगा बँकॉकला कशाला जात होता हे माहित नाही, पण जात असताना अख्खं विमान प्रायव्हेट विमान हे परत बोलवण्याची ताकद एका माजी मंत्र्यामध्ये त्या ठिकाणी होती। त्यासाठी केंद्रापासून राज्यातले सर्व नेते प्रयत्न करत होते, पण बीडमध्ये देशमुख परिवार, परभणी सूर्यवंशी परिवार व सामान्य लोक जे न्यायासाठी गेले 2-3 महिने प्रयत्न करत आहेत, दुर्दैवाने त्यांना या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत न्याय कुठेही मिळालेला नाही। अशी आजची महाराष्ट्राची परिस्थिती आहे। पण काल पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं काही चांगलं आहे असं त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं। नैतिकता नसणारं हे अनैतिक सरकार त्या ठिकाणी आहे। काल आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना HSR या नंबर प्लेट बद्दल ते बोलत होते। दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी नाही तर खोटी माहिती अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी दिली जाते। काल ते बोलत असताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची जी नंबर प्लेट आहे HSR, ती जी नंबर प्लेट लावण्याचा जो खर्च आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे। खरं तर बोलायचं झालं तर त्यांना खोटी माहिती मिळाल्यामुळे काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी खोटं सांगितलं। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुजरातचं हे GR आहे। आता गुजराती मला कळत नाही, पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना गुजराती मात्र खूप चांगल्या पद्धतीने कळत असेल, कारण गुजरातचा त्यांचा रोजचा संबंध तिथं आहे। गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून 160 रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात। आता 160 रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी 450 रुपये पर नंबर प्लेट आहे। त्यांनी सांगितलं GST वगैरे धरून 450, GST 80 रुपये वेगळा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 531 रुपये एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जाईल। हे फक्त मोटरसायकल आहे, गाड्या वगैरे तो वेगळा। ही जी कंपनी आहे FTA ही गुजरातची कंपनी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला 550 रुपयाला नंबर प्लेट देते आणि FTA कंपनी गुजरातमध्ये 160 रुपयाला देते। त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने 2000 कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे। कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात, हे कुठेतरी त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे। काल पत्रकार परिषद बघितली तर ते म्हणाले की आमच्यात कुठेही काही चुकीचं नाही, आम्ही कुरघड्या करत नाही। खरं तर फेविकॉलच्या जोडे या सरकारमध्ये असं कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मी कुठेही स्थगिती दिली नाही, मी कुठेही कुठल्या विभागामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप घेतला नाही। मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचंय की मग ST बस भाडे तत्वावर देण्याचे 2000 कोटीचा भ्रष्टाचार ज्याच्यामध्ये झाला, जो मुद्दा आम्ही काढला होता, त्याच्यावर तुम्ही स्थगिती का आणली, हे कुठेतरी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना। ठाण्याची खाडी सुशोभीकरणासाठी ज्याचा बेसिक खर्च 1300 कोटी होता, पण काम दिलं होतं 2600 कोटी, हे का तुम्ही त्या ठिकाणी स्थगित केलं, हे लोकांना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे। शेतमाल खरेदी गैरव्यवहार जो झाला, आत्ताचे मंत्री जे भाजपचे नेते, आधीचे मंत्री हे शिंदे साहेबांचे नेते त्या ठिकाणी होते, आत्ताचे नेते GR मध्ये लिहित आहेत, याच्या आधी गैरव्यवहार झाल्यामुळे आम्ही GR त्या ठिकाणी बदलत आहोत, हे कुठेतरी सांगण्याची आज तिथं जरूरत आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 1400 कोटीचे टेंडर हे परत एकदा त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यामध्ये चौकशी ही या सरकारने लावलेली आहे। त्याच्याचबरोबर इतरही आपण OSD नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 125 पैकी 109 OSD नियुक्त केले आणि बाकीचे 16 OSD जे होते ते कुठेतरी सेटर होते, सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं।
जर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की 16 सेटिंग करणारे तिथं ओएसडी होते, ते ओएसडी कोणाचे होते हे तिथं सरकार लोकांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि जर तुम्हाला माहिती हे सेटिंग करणारे ओएसडी होते, मग त्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का केली नाही? पण विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या कारवाई केल्या, नाही तर या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली, त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि अजितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते. पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते, ज्याच्यामध्ये 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला, हे आम्ही सातत्याने बोलत होतो. त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत, फक्त मित्र पक्षाचे घेतलेत, काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे. मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो, इतरही कॉपी, याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत, ते कुठेतरी तिथं सांगण्याची आज जरूरत आहे असं मला वाटतं. त्याच्याचबरोबर बजेटच्या बाबतीत ते बोलणार आहेत. म्हणजे आश्चर्य असं की नवीन बजेट आता मांडण्याची सुरुवात तिथं होत आहे, पण गेलं जे बजेट होतं त्याच्यामध्ये फक्त 40% निधी हा आतापर्यंत खर्च झाला, 60-65% निधी आतापर्यंत खर्च झालेला नाही. म्हणजे असं झालंय की खिशात आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा, अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. म्हणजे सरकारने कुठेतरी लोकांना सांगितलं पाहिजे आमच्याकडे पैसा नाही आणि आम्ही कुठेही त्या ठिकाणी कामं करणार नाही. 16,000 कोटी रुपये हे पीडब्ल्यूडी चे जे सर्व कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा प्रलंबित होता. आता हाच आकडा 90,000 कोटीवर गेलेला आहे. म्हणजे आहे ती कामं रखडलीत, आता नवी कामं काय देतात हे आज त्या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून 10 तारखेला ते तिथं सांगतील. माझं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये बऱ्याच काय तफावत आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच काय खोट्या माहितीवर त्यांनी लोकांना दिशाभूल तिथं केलेलं आहे. इथं येऊन नाहीतर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरं काय या नंबर प्लेटच्या बाबतीत, म्हणजे गरिबाकडनं तो तुम्ही गुजरातसाठी जो पैसा गोळा करणार आहे हे कुठेतरी सांगण्याची जरूरत आहे. आणि अजितदादांनी हे सुद्धा सांगण्याची जरूरत आहे, फायनान्स मिनिस्टर, कारण अतिशय शिस्त असणारा एक व्यक्तिमत्व, एक नेता. पण बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याच खात्याचं जे बजेट आहे ते 16% खर्चित आहे आणि 84% अजूनपर्यंत खर्चित नाही. हे सगळे मुद्दे आता त्या ठिकाणी कुठेतरी काढण्याची जरूरत आहे. काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना असं बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर कोणी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार. मग माझा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न आहे की राहुल सोलापूरकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं एक वक्तव्य केलं, त्याला काल का परवा पुणे सांस्कृतिक जी समिती आहे त्याचा एक सभासद तुम्ही तिथं केलं. म्हणजे तिथं तुम्ही एका बाजूला शिवाजी महाराजांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल नाही तर महापुरुषांच्या विरोधात बोलत असेल तर आम्ही कारवाई करू असं सांगता, दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच व्यक्तीला तिथं एक पद देऊन त्याला बक्षीस दिल्यासारखं तिथं करता. तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता. त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अपशब्द संभाजीराजांच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे. त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला. पोलिसांसमोर तो गायब झाला का? म्हणजे कालचं पत्रकार परिषद म्हणजे हास्यास्पद पत्रकार परिषद होती. त्याच्यामध्ये कुठेतरी मला एवढंच सांगायचंय की सत्तेतले लोक म्हणतायत विरोधी पक्षामध्ये कुठेतरी एकी नाहीये, नाही तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं, तुम्हाला बहुमत मिळून सुद्धा तिथं तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सरकार चालवलं पाहिजे तसं राज्य सरकार तिथं चालवत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे या बजेटमध्ये आमच्या अपेक्षा खूप आहेत. आम्ही प्रश्न मांडणार आहोत. सामान्य लोकांच्या सुरक्षतेचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षतेचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न बरेच काय आहेत. आणि या अधिवेशनामध्ये आमच्यासारख्यांना बोलण्याची संधी दिली अशी अपेक्षा, कारण की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एकच वाक्य हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्हाला आवडलं की आम्ही अध्यक्षांना विनंती करणार आहोत की नवीन आमदारांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे. तसं बघितलं तर आम्ही दुसरी टर्म असली तरी गेल्या टर्ममध्ये आम्हाला सुद्धा जास्त बोलून दिलं नव्हतं. तेव्हा आमच्यासारख्या आमदारांना तुम्ही बोलून जर देणार असाल आणि फक्त बोलून मोकळं न होता खऱ्या अर्थाने तुम्ही ते लागू करणार असाल तर त्या गोष्टीचं त्या स्टेटमेंटचं आम्ही नक्कीच
स्वागत करतो एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला नक्कीच उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. राजीनामे मागितले जात आहेत त्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे? माणिकराव कोकाटेंवर काल त्यांनी सांगितलं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पण धनंजय मुंडेंच्या बघा न्यायप्रविष्ट हा विषय नंतर येतो. पहिली गोष्ट काय की राहुल गांधींच्या बाबतीत सिव्हिल केस होती. राहुल गांधींनी त्या ठिकाणी बोलत असताना एका भाषणामध्ये मोदी आडनावावर त्या ठिकाणी बोलल्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई झाली होती त्या कारवाईवर कोर्टाने एक निर्णय दिल्यानंतर लगेचच तिथं त्यांना त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लागला होता, नाही तर खासदारकी त्यांची काढली गेली होती. आता दुसऱ्या बाजूला इथं क्रिमिनल केस आहे. क्रिमिनल केस अशी आहे की सरकारलाच कोकाटेंनी त्या ठिकाणी फसवलेलं आहे. म्हणजे सरकारचाच पैसा खोटे कागदपत्र दाखवून तिथं या नेत्याला तिथं खाल्लेला आहे आणि याच्यात सरकार त्यांचीच पाठराखण तिथं करतंय, कुठेही कारवाई करत नाही. हे म्हणजे हास्यास्पद आणि आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून मी सांगतो नैतिकताचा कुठेही संबंध नसणारं हे अनैतिक सरकार आहे असं आपल्याला तिथं बोलावं लागेल. त्यांच्या बाबतीतला एक विषय. आणि मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे. त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे, त्या मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे. त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे, तिथं मुंडे परिवार आहे, एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता. असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या दोन नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबानो काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही. जर काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आर आबांनी तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत. अजितदादांनी राजीनामा दिला होता. पण या सरकारमध्ये नैतिकता कुठंच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे. आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का. रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की विशिष्ट पक्षातील लोकांकडनं हे कृत्य झालं. तर बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना सवय काय आहे की सगळ्या गोष्टीत ते राजकारण बघतात. एका लहान मुलींची छेड काही लोकांनी तिथं काढली, त्याच्यामध्ये पक्ष बघण्याचं कारण काय. आमचं हेच मत आहे की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर सुखरूप नसेल तर सामान्य लोकांचं त्या ठिकाणी काय होणार आहे. त्यामुळे याच्या बाबतीत कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे, कारवाई करण्याची जरूरत आहे. आणि हा जो पक्षभेद नाही तर अशा पद्धतीने हा या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून आम्ही तिथं वरदास्त त्यांना देतो, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिथं काढल्या पाहिजे. 2 स्टेटमेंट अतिशय डेंजरस आहेत. एक काल रक्षा खडसेताई बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की जर मंत्र्याचीच मुलगी सुखरूप नसेल या महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्यांनी काय करायचं, हे एक स्टेटमेंट. आणि देशमुख परिवाराचा जो संतोष भाऊंचा जो मुलगा भाऊ आहे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. तर पोलिसांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं नसतं तर माझा भाऊ आज जिवंत असला असता. हे 2 स्टेटमेंट पोलीस प्रशासनासाठी सुद्धा धोकादायक आहेत आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा धोकादायक आहेत. त्यामुळे याच्यावर कुठेतरी लक्ष घालून योग्य तो मार्ग काढला पाहिजे आणि महिला सुरक्षतेच्या बाबतीत नाही तर सामान्य लोकांच्या सुरक्षेच्या बाबतीत राजकारण नको अशी आमच्या सगळ्यांची भूमिका.